नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 एप्रिल 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द हिंदू न्यूजपेपर आणि इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजच्या डिस्कशनमध्ये आपण साखर उद्योग, सोयाबीन उत्पादन, भारत चीन सीमा, DPSP द्विपक्षीय गुंतवणूक करार ज्याला की आपण बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी असे म्हणतो, ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स आणि शांतता कलम ज्याला की आपण पीस क्लॉज यावर मागच्या काही दिवसांमध्ये आपण प्रश्नही पाहिलेला आहे। या सर्व घटकांची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आहे साखर उद्योगासंदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। साखर उद्योगावर संकट अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। या वर्षी भारतामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे ते कमी झालं आहे। परिणामी या ठिकाणी जे काही ऊस लागवड आहे आणि ऊसाचं जे काही पीक आहे यामध्ये ही घट झाली आहे। यामुळे जे काही साखर कारखाने आहेत त्यांना जो ऊसाचा पुरवठा आहे तो कमी झाला आहे। त्यातच या ठिकाणी देशामध्ये साखरेचा जो काही पुरवठा आहे तो कमी होईल यासाठी सरकारने इथेनॉल निर्मितीवर या ठिकाणी बंधनेही टाकले आहेत आणि साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत त्यांच्यासोबत इथेनॉल निर्मिती प्रोजेक्ट ही त्या ठिकाणी निर्माण केले आहेत। यामुळे या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत किंवा साखर उद्योग आहे तो धोक्यात आला आहे। अशा प्रकारची या ठिकाणची ही एकूण न्यूज आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जे आपले आजचे प्रश्न बनतात ते प्रश्न पाहूया। खालीलपैकी भारतातील साखरेचा सर्वात जास्त वापर कोठे होतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतामध्ये सर्वात जास्त साखरेचा वापर घरगुती वापरासाठी होतो, ज्यामध्ये आपण चाय असेल किंवा जे काही घरगुती आपण गोड पदार्थ बनवतो त्यासाठी या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त साखरेचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। भारतातील साखर उद्योगाचे नियमन करण्यासाठी कोणती सरकारी संस्था जबाबदार आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही आपल्या देशातील साखर उद्योग आहे याचा व्यवस्थित विकास व्हावा आणि त्याचबरोबर हा विकास संतुलित असावा याचे नियमन करण्यासाठी भारत सरकारकडून पूर्ण जबाबदारी ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाला या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की या ठिकाणी आपला सोयाबीन उत्पादनावर आधारित आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। सोयाबीनच्या दरांचा मुद्दा निवडणुकीच्या पटलावर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। मागच्या काही दिवसामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा ऊस यांचे जे काही उत्पादन खर्च आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढ झाली आहे। परंतु ज्या प्रमाणात उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली आहे त्या प्रमाणात सोयाबीन आणि खास करून कापूस यांच्या दरामध्ये वाढ झालेली नाहीये। सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत। या ठिकाणी विरोधकाकडून तोच मुद्दा या ठिकाणी ऐरणीवर पकडला जात आहे, असा एकूण या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ असलेला आपल्याला दिसतो। सरळ या न्यूजवर आधारित जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। जगातील सर्वात जास्त सोयाबीन उत्पादक देश कोणता आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जगामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पादन ब्राझील या देशाकडून घेतले जाते। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। भारतात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये मध्य प्रदेश हे असे राज्य आहे जे की आपल्या देशामध्ये सर्वात जास्त सोयाबीनचं उत्पादन घेणारं राज्य म्हणून या ठिकाणी पुढे आलेलं आहे। आणि सोयाबीनचा जो काही वापर आहे, जे काही आपण खाद्यतेल या ठिकाणी वापरतो त्या खाद्यतेलाच्या निर्मितीसाठी सोयाबीनचा या ठिकाणी वापर केला जातो। आणि तुम्हाला माहितीच असेल की भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची आयात इंडोनेशिया या देशापासून करत असतो। जर आपल्याला स्वावलंबी बनायचं असेल तर या ठिकाणी सोयाबीन पीक आणि त्याचबरोबर सोयाबीन पिकापासून निर्माण झालेले जे काही खाद्यतेल आहे त्याच्या वापरावर आणि प्रसारावर या ठिकाणी आपल्याला भर द्यावा लागेल।
प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। आजची जी आपली पुढची न्यूज आहे ती मित्रांनो या ठिकाणी भारत चीन सीमा संदर्भात आहे। मागच्या काही वर्षापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये जे काही सीमावाद आहे तो पुन्हा पुन्हा वर आलेला आपल्याला दिसतो आणि त्या संदर्भातच या ठिकाणी ती न्यूज आहे। न्यूज पाहूया। चीन सीमेवर दोन्ही सैन्यात वर्चस्वासाठी चढाओढ अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून करण्यात आलेले आहे। मागच्या काही वर्षांमध्ये भारत आणि चीन या प्रमुख राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सीमावाद असलेला आपल्याला दिसतो आणि त्या संदर्भात एकूण या ठिकाणची न्यूज आहे। या न्यूजला धरून सरळ आपले प्रश्न पाहूया। भारत चीन सीमेची लांबी किती आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी जे आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी। या ठिकाणी अंदाजे 5488 किलोमीटर ही भारत पाक यांची सीमा असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी जर आपण भारताचा मॅप पाहितला तर तुम्ही या ठिकाणी असं म्हणू शकताय की या ठिकाणी उत्तरेपासून पूर्वेकडे या भागापर्यंत या पूर्ण भागामध्ये चीनची सीमा भारताला लागून आहे। पुढे आणखी एक प्रश्न आपल्या समोर येतो की भारतातील कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त चीन सोबत लागून आहे। तर याचं उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अरुणाचल प्रदेश, ज्या प्रदेशावर चीनने स्वतःचा दावा सांगितला आहे त्या अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्याची सीमा चीनला सर्वात जास्त लागून आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6। भारत चीन आणि नेपाळ यांच्यात ट्राय जंक्शनवर कोणते भारतीय राज्य आहे। म्हणजे या ठिकाणी कोणते भारतीय राज्य असे आहे जे की चीन आणि नेपाळ यांना त्यांची सीमा साझा करतं किंवा त्यांच्यासोबत या राज्याची सीमा आहे। तर असे राज्य आहे मित्रांनो सिक्कीम राज्य, जे की या ठिकाणी भारत चीन आणि नेपाळ यांच्या ट्राय जंक्शनवर ते राज्य असलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं। म्हणजे या ठिकाणी चीन आणि नेपाळ या दोन्ही देशाची सीमा या ठिकाणी सिक्कीम या राज्याला लागून आहे। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचे जे काय आपले प्रश्न आहेत ते यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। ते प्रश्न या ठिकाणी पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेने स्थापित केलेल्या राज्य धोरणाच्या ज्याला की आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकाराद्वारे दारू प्रतिबंधाची अंमलबजावणी केली जाते अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे। विधान 2 आयात केलेल्या मद्यावर आयात शुल्काची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारद्वारे स्थापित केलेली आहेत अशा प्रकारचं आपलं विधान क्रमांक 2 आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। जे काही आपलं डीपीएसपी आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे यानुसार राज्य सरकार या ठिकाणी त्यांच्या सरहद्दीमध्ये किंवा त्यांच्या भूभागावर जर त्यांना वाटलं की आपण दारू बंदी केली पाहिजे तर तशा प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी त्या राज्य सरकारला देण्यात आला आहे। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 हेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही दारू आपण आयात करतो या दारूवरती किती प्रमाणात कर लावावा किंवा किती प्रमाणात सीमा शुल्क लावावं हे ठरवण्याचं कार्य या ठिकाणी केंद्र सरकारकडून केलं जातं। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। 1 आणि 2 दोन्ही बरोबर। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी द्विपक्षीय गुंतवणूक करार ज्याला की आपण बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी असे म्हणतो त्यावर आधारित आहे। सरळ प्रश्न पाहूया। द्विपक्षीय गुंतवणूक कराराबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम द्विपक्षीय गुंतवणूक करार म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊया। या ठिकाणी भारत आणि चीन असे दोन देश आहे। या ठिकाणी हे दोन देश एकत्र येतात आणि या ठिकाणी एकमेकाच्या देशामध्ये गुंतवणूक करण्यासाठी फॉर एक्झाम्पल भारत हा चीनमध्ये गुंतवणूक करेल किंवा चीन हा भारतामध्ये गुंतवणूक करेल। याचा फायदा या ठिकाणी दोन्ही देशाला होईल। म्हणजेच या ठिकाणी भारतामधील जे काही तरुण आहेत त्यांना रोजगार भेटेल, चीनमध्ये जे काही तरुण आहेत त्यांना रोजगार भेटेल। म्हणजे अशा प्रकारची व्यवस्था असते की ज्याच्या माध्यमातून त्या देशांना दोन्हीलाही त्या ठिकाणी फायदा होईल। आणि चीनमधून जर गुंतवणूक आली या ठिकाणी जो कोणता व्यक्ती भारतामध्ये गुंतवणूक करणार आहे त्यालाही या ठिकाणी त्याच्या गुंतवणुकीवर परतावा भेटेल, चांगल्या प्रकारचा नफा भेटेल आणि त्या बदल्यात भारतीय लोकांना या ठिकाणी रोजगार भेटेल, भारतामध्ये उत्पादन होईल, भारतामध्ये जो काही कच्चा माल आहे त्यावर प्रक्रिया होईल। अशा प्रकारे या ठिकाणी दोन्ही देशांचा या ठिकाणी फायदा होत असतो। मग या ठिकाणी अशा प्रकारची जी काही गुंतवणूक आहे ती करण्यासाठी हे दोन्ही देश एकत्र येतात
चर्चा करतात आणि काही या ठिकाणी नियम व अटी ठरवतात। त्या नियम व अटीच्या अंतर्गत अशा प्रकारे ही पूर्णच्या पूर्ण सिस्टीम आहे ती चालेल हे ठरवलं जातं आणि अशा प्रकारे जे काही करार होतात त्यांना आपण द्विपक्षीय म्हणजे दोन पक्ष एकत्र येऊन जो करार होतो त्याला द्विपक्षीय करार असे म्हणतात। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी। बायलॅटरल इन्व्हेस्टमेंट ट्रीटी मध्ये सामान्यतः विदेशी गुंतवणूकदार आणि यजमान राज्यामधील विवाद सोडवण्यासाठी तरतुदीचा समावेश असतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 8 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 9 जो की या ठिकाणी ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स खालीलपैकी कोणाद्वारे जारी केला जातो किंवा पब्लिश केला जातो अशा प्रकारच्या या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स हा हुरून संशोधन संस्था या संस्थेकडून जारी केला जातो। म्हणजे प्रश्न क्रमांक 9 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। या ठिकाणी युनिकॉर्न इंडेक्स म्हणजे काय हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। नवीन कंपन्या असतात ज्यांना की आपण स्टार्टअप्स असे म्हणतो। मग या ठिकाणी ज्या कंपनीची व्हॅल्यू 1 बिलियन किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांना आपण या ठिकाणी युनिकॉर्न एंटरप्राइजेस असे म्हणतो। मग या ठिकाणी सर्वात जास्त युनिकॉर्न एंटरप्राइजेस जे आहेत किंवा युनिकॉर्न कंपन्या आहेत या ठिकाणी US आणि चीन मध्ये आहेत आणि त्यानंतर नंबर 3 वर आपल्या देशाचा म्हणजे भारताचा या ठिकाणी क्रमांक लागतो। आणि जर तुमच्या देशामध्ये युनिकॉर्न कंपन्यांची संख्या जास्त असेल याचा अर्थ तुमचा देश प्रगती करत आहे, याचा अर्थ भविष्य काळामध्ये तुमच्या देशाचा जो काही विकास आहे तो आणखी तीव्र गतीने होणार आहे असा एकूण या ठिकाणी या ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्सचा अर्थ असलेला आपल्याला दिसतो। चलो या मित्रांनो आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। जागतिक व्यापार संघटनामधील शांतता कलमाचे महत्त्व काय अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सर्वप्रथम हे शांतता कलम म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेऊया। जागतिक स्तरावर जे काही व्यापार आहे त्याचं नियमन करण्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती करण्यात आली। या निर्मिती झाल्यानंतर या ठिकाणी विकसित देश आणि विकसनशील देश असे दोन गट निर्माण झाले। विकसित देश हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश होते जसे की जपान असेल, USA असेल, युरोपियन देश असेल। विकसनशील देश भारत असेल, चीन असेल, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, फिलिपाईन्स हे काय आहेत या ठिकाणी विकसनशील देश आहेत। मग या ठिकाणी या विकसनशील देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे ती प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे। मग या ठिकाणी या देशांना काही अधिकच्या सवलतीची आवश्यकता आहे आणि त्या अधिकच्या सवलती शेती क्षेत्राच्या विकासासाठी गरजेच्या असल्या कारणाने वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने टेम्पररी म्हणजे थोड्या कालावधीसाठी या ठिकाणी शांतता कलम ज्याला की आपण पीस क्लॉज म्हणतो तो क्लॉज या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे आणि एकूणच या ठिकाणी हा पीस क्लॉज असलेला आपल्याला दिसतो। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 चं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय सी। हे विकसनशील देशांना काही अटीनुसार त्यांच्या देशांतर्गत कृषी अनुदानाबाबत कायदेशीर आव्हानापासून तात्पुरती सूट देते। प्रश्न क्रमांक 10 योग्य उत्तर राहील पर्याय सी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 13 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करूनही घ्या। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।